सोलापूर लातूर मधील पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री फडणवीसांकडून पाहणी, कुठलेही निकष न ठेवता मदत देण्याचे निर्देश। फडणवीसांची माहिती, दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत करणार असल्याची ग्वाही। निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात पुराचा कहर, सरकार ओला दुष्काळ कधी जाहीर करणार, शेतकऱ्यांसह पूरग्रस्तांचा सवाल। कृषी मंत्री दत्ता भरणेंना शेतकऱ्यांचा घेराव, नुकसान भरपाईबाबत प्रश्नांची सरबत्ती, 1 गुंठ्याचेही पंचनामे राहणार नाही, दत्ता भरणेंचं आश्वासन। पूरग्रस्तांना मदत देताना भगव्या पिशव्यांवर एकनाथ शिंदेंचे फोटो आणि पक्षाचं चिन्ह। संजय राऊतांची शिंदेंवर जोरदार टीका, ठेकेदारांकडून लुटलेले पैसे काढून मदत करा, राऊतांचं आव्हान। हिंगोलीत पीक विमा कार्यालयाची शेतकऱ्यांकडून तोडफोड, पीक विमा कंपनीचा एकही प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर न फिरल्यानं शेतकरी संतापले। अतिवृष्टीचा टोमॅटो पिकाला फटका, जुन्नरमध्ये मुसळधार पावसामुळे टोमॅटो शेतातच सडला, तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। परभणी जिल्ह्याला पुराचा तडाखा, गोदावरी दुधना नदीच्या पुराचा 36 गावांना विळखा, पुरामुळे 573 घरांची पडझड, 66,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जायकवाडीसह इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग, नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले, गोदावरीनं ओलांडली धोक्याची पातळी, नांदेड शहरात शिरलं पुराचं पाणी। संभाजीनगरच्या सिल्लोड अंजनी नदीला पूर, पुलावरून मोटरसायकलनं वाहून जाताना एक तरुण थोडक्यात बचावला। बँकॉकमध्ये रागासा चक्रीवादळाचा हाहाकार, बघता बघता संपूर्ण रस्ता खचला, धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।